खरंच शरीर महत्वाचं आहे का प्रॉपर्टी? दुसऱ्या उशीर खूप झाले आणि लवकरात लवकर आपल्याला मॅडमला पुढची मांडीवर तळहात आकाशाच्या दिशेला, डोळे बंद, मान पाठ सरळ. यासाठी एक दीर्घ श्वासात डोळे मिळू शकता. चला तर थोडंसं सूक्ष्म, थोडेसे वर खाली, साईडला, समोर, थोडे जोरात, थोडे आणखी जोरात, फास्ट फास्ट फास्ट, जोरात झटकायचे आणि स्लोली रिलॅक्स. डोक्याच्या दिशेने अँड रिलॅक्स. डोके आपण आपलेच खेचूयात साईडला. या ठिकाणी तुम्ही पूर्ण हाताला ट्विस्ट करू शकता. व्हेरी नाईस. खूप छान करते. हळूहळू स्पीड वाढवायची आहे. खांदे सैल सोडायचे, हाता सैल सोडून द्या. थोडे थोडे स्पीड वाढवा. आपापल्या क्षमतेनुसार स्पीड वाढवून घ्यायची. दोन्ही हात पाय समोर झटकायचे, वन बाय वन. ट्विस्ट. श्वास घेत मान पाठीमागे, श्वास सोडत समोर, श्वास घेत पाठीमागे, श्वास सोडत समोर. पुन्हा एकदा. आता उजवीकडून गोलाकार फिरवायचे मान. श्वास घेत उजव्या साईडनी पाठीमागे, खाली वर करायचे. आत बाहेर, मुठी बंद, मनगट गोलाकार फिरूया. विरुद्ध दिशेने. आता शोल्डर मधून फिरवायचे पूर्ण हात. शोल्डर मधून दोन्ही हात शोल्डर मधून. विरुद्ध दिशेने. अँड रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यावर, नी रोटेशन. विरुद्ध दिशेने. फुटबॉलला किक. संपूर्ण पाय मागे पुढे. विरुद्ध दिशेने. दोन्ही हात दोन्ही साईडला तळे. ज्यांना येते त्यांनी सुरू करा. दोनला दोन्ही हात पाठीमागे. थ्रीला दोन्ही हात खाली. राईट पाय मागे.
अष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन. राईट. पाय पुढे. कंटिन्यू. प्रयत्न करा, जेवढे होतील तेवढे करा. 3, 4 legs, 5, 6, 7, right, 9 legs, 10, 11, 12, 2, 3 ला खाली. 4 right, 4. 5, 5 ला दोन्ही पाय पाठीमागे. 6, 6 ला अष्टांगासन. 7, 7 ला भुजंगासन. 8, पर्वतासन. 9 right, 10, दोन्ही पाय समोर. 11, दोन्ही हात पाठीमागे. 12, हँड रिलॅक्स. नमस्ते, 3, करताय सगळेजण. Left. परफेक्ट. नाईस. 5, 10, 3, 108. 4 right, विद्यार्थी. 4 left, 5, 6, 7, 8, इमॅजिन करा कोणती पण सूर्यनमस्कार. थोडंसं खाली, आणखी थोडं खाली, थोडंसं अँड रिलॅक्स. मानपाठ सरळ. मानपाठ सरळ. आणि अँड रिलॅक्स. उजवा पाय समोर पकडायचंय, सोडायचं नाही त्याला. अँड रिलॅक्स. श्वास सोडत सोडत डाव्या पायाचा अंगठा पकडूया. समजते काय होते. श्वास सोडत अंगठे पकडायचे स्वतःच. अँड रिलॅक्स. जमिनीच्या दिशेला नेऊया. उजव्या दिशेने पूर्ण शरीर गोलाकार फिरवायचे. कमरेपासून वरचा भाग पूर्ण बॉडी रोटेशन. मान न फिरवता पूर्ण बॉडी, अप्पर बॉडी. हातांना गालाचा स्पर्श झाला पाहिजे. रिपीट करावं लागेल, मग चान्सच नाही इथे थांबायला. तसं प्राचार्य सरांनी सांगून ठेवलेलं आहे मला की घ्यायचंच आहे यांचं कंपल्सरी. हां, खाली हो. अरे आज सगळ्यांना गप्पा मारायला नंतर. हां, संध्याकाळी सरळ हात आकाशाच्या दिशेला. श्वास घेत उजवा पायवर उचलायचा आहे 5 ते 6 इंच. गुडघ्यामध्ये न वाकवता, गुडघ्यामध्ये नाही वाकवायचा आहे. एकच पाय, उजवा पाय. अँड रिलॅक्स. आता दोन्ही हाताच्या खाली मुठी ठेवायच्या आणि दोन्ही पाय सोबतच वर उचलूया. गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीये पाय. हनुवटी टेकलेलीच असावी. मान वर उचलायची आहे. छातीवर उचलूया. नाभीपर्यंतचा भाग वर उचलूया. भुजंगासन, कोब्रा पोझिशन बोलते इसको. माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. गुडघ्यामध्ये वाकूया. दोन्ही हाताने आपल्या टाचा पकडायच्या आहेत आणि संपूर्ण शरीर वरती खेचायचं आहे. धनुरासन. शरीराचा पूर्ण धनुष्य बनवायचं आहे. मानवर उचला, छातीवर उचला. कंटिन्यू. आवाज. आता उडायचंय आपल्याला. सुपरमॅन बनायचंय. दोन्ही नाभीच्या भागावर. सुपरमॅन. हळूवार आपल्या उजव्या कुशीवर वळत पाठीवरती झोपायचे. पाठीमागे वरती. नौका बनवायची, शरीराची नौका. मान पण वर उचलायची आहे. अपनी अपनी नौका चेक कर लीजिए. मध्ये थांबता येत नाही नौकेला.
व्हेरी नाईस. पोटात व्हायब्रेशन होत असतील तर परफेक्ट आहे. अँड रिलॅक्स. मध्ये वाकूया. दोन्ही हाताने गुडघा पकडायचा आहे. आपलं नाक किंवा कपाळ जे शक्य असेल गुडघ्याला लावायचा प्रयत्न करूया. अर्ध पवन मुक्तासन. न बोलता करायचे सगळ्यांनी. अँड रिलॅक्स. अर्ध पवन मुक्तासन करूया. डाव्या पायाने डावा गुडघा दोन्ही हाताने पकडूया. आपलं नाक किंवा कपाळ जे शक्य असेल गुडघ्याला लावायचा प्रयत्न करूया. सरळ असेल. करूया. मागे पुढे उजवीकडे डाव. स्लोली रिलॅक्स. ज्यांना शक्य नाही सर्वांगासन करायचंय त्याच्या भागावर असलं पाहिजे. शोल्डरवर ज्यांना शक्य त्यांनीच करायचंय. ज्यांना व्हेरी नाईस. याची खूप कठीण असतं. दोन्ही पाय सेल सोडूया. डाव्या हाताचा आधार घेत उठून बसायचे. अगदी स्थिर. ते आपलेच विचार आहेत. पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे. आहे आणि प्रत्येक जाणारा श्वास आपल्याला विश्रांती देतोय. चेहऱ्यावर अगदी प्रसन्नतेचा भाव. आणखी एक दीर्घ श्वास आत आणि बाहेर. आवाज, झाडांचा आवाज, पानांचा आवाज, गाड्यांचा आवाज असेल. छानसं संगीत देखील ऐकायला येत असेल. पायांकडे नेऊया. दोन्ही तळपाय. दोन्ही पायांचे गुडघे. आपलं पूर्ण लक्ष आपल्या नाभीकडे नेऊया. आपलं पूर्ण लक्ष आपल्या दोन्ही तळहातांकडे नेऊया. दंड, खांदा आणि संपूर्ण दोन्ही हात. आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या घशाकडे नेऊया. घसा,
कंठ, आपलं पूर्ण लक्ष आपल्या डोक्याच्या भागाकडे नेऊया, टाळूकडे नेऊया. श्वासाकडे असेल भवन्तु. ॐ शान्ति शान्ति शान्ति. आपल्या परिसराप्रती सजग होऊया. आपल्या श्वासाप्रती सजग होऊया. शरीर आणि श्वासाप्रती सजग होतो. जेव्हाही पूर्णत्व वाढेल त्यावेळेला आपले डोळे उघडू शकतात. पण शांतता खरी आणि आनंद लावून सुद्धा करू शकतो. एक छोटं साधं उदाहरण आहे. फक्त आपण आपलं बघा, तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा, आपल्या आजूबाजूचे सगळे लोक आनंदी राहतात. राहो न राहो तुमचं कुटुंब आनंदी राहील, आहे की नाही? स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घेता आली पाहिजे. आणि तो आनंद वस्तूमध्ये, परिस्थितीमध्ये, व्यक्तीमध्ये नसतो. तो आनंद मिळवण्यासाठी स्वतःमध्ये उतरता आला पाहिजे. छान वाटलं सगळ्यांना. 30 जून आंतरराष्ट्रीय योगा डे. सगळ्यांना शुभेच्छा. योगा करण्यासाठी पण आणि जे करतात त्यांच्यासाठी पण. खरंच शरीर महत्त्वाचं आहे का प्रॉपर्टी? शरीर. मग तुम्ही वेळ का देत नाही? प्रॉपर्टीला वेळ देता का शरीराला? प्रॉपर्टीला. आजकाल काय झालं माहिती आहे का? व्यक्ती, वस्तू, परिस्थिती याच्यात काही नाही. आत्ताच दीदीने खूप छान सांगितलं. काही नसतानाही माणूस काय करतो माहिती आहे का? त्याच्यात जास्त लक्ष देतो. जे अनमोल आहे हे शरीर परत येणार आहे का? येणार आहे का परत? आपण असं असतो की आपण परमनंट आलेलो आहे, पण आपण परमनंट नाही आहे हा जर विचार कधी करतो, कोणाचा अंतविधी असला ना तिथं शून्य होतो आणि सांगतो खरंच काही खरं नाही, सगळ्यांचं माती होणार आहे. ते केव्हा कळतं? अंतविधीला जाता वेळेस. तसंच परमनंट ध्यानात ठेवायचं की आपण परमनंट आलेलो नाही, आपलं तिकीट आहे. कोरोनाने तर दाखवून दिलं श्वासाचं महत्त्व. खरंच श्वास हो इतका अनमोल आहे. आपण जन्म घेतो तेव्हा श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा वरती जातो. पण याच्यामधलं जीवन जे असतं ना, जे अंतर असतं ना, ते जीवन आहे. ते कळणं म्हणजे फार महत्त्वाचं आहे. शरीर तर सगळेच आहात आणि आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचं करतो, आम्हाला पण हे माहिती नव्हतं आणि त्याच्यात आल्यामुळं माहिती झालं. 2014 पासून मी याच्यात आहे. खरोखर खूप सुंदर आहे आणि जी सुदर्शन क्रिया आहे ना ती खूप अनमोल आहे. दीदीने तर खूप छान सांगितलं आणि खूप छान साधना घेतात त्या. त्यांनी मला कधीही बोलवलं तर मी कधी नो म्हणत नाही, असंच म्हणते. आणि विशेष म्हणजे आपण याची जर आपल्याला ही असली सवड काढायची असेल ना, कुठूनही मार्ग निघतो आणि ते होतं. आणि तुम्ही खरोखर मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःला अर्धा तास तरी द्या, खूप छान आहे. आणि योगा करा बस. इथे स्टेज योग प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. दरवर्षी आपण या ठिकाणी योग प्रशिक्षण शिबिर घेतो, परंतु प्राचार्य सर आणि उपप्राचार्य यांच्या आदेशान्वये आपण एखादी नदी जर तुमच्या गावात असेल तर तुम्हाला तिचं महत्त्व नसतं.
तसं आपण मागच्या वर्षी योग दिनानिमित्त या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, तर तुमचं गांभीर्य पाहून सर म्हटले की नाही आता यांचे कान सोनाराने टोचले पाहिजे. आणि मी असं म्हटलं सरला, तर माणसापेक्षा आपण आता महिलांना प्राधान्य देऊ, कारण की भारत देशामध्ये विंगच्या हॅपीनेस कोर्सचं या ठिकाणी अंबड या शहरामध्ये प्रशिक्षण देत आहेत. तर सरांना विनंती केल्यानंतर त्यांनी ती विनंती मान्य केली येणार नाही, आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्वांसमक्ष पवार सरांच्या फ्रीडम देण्याबद्दल या ठिकाणी सूतोवाच केला आहे. दुसरी महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे की भारत देशामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये महिला 50% येत असताना वहिनीसोबत, पवार मॅडमसोबत या ठिकाणी आलेल्या सुवर्णाताई शिंदे ह्या आमच्या पाहुण्या आहेत. आणि विशेष बाब म्हणजे त्या एका गावाच्या सरपंच आहे. त्यांचं या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. ग्रामविकासाचा ध्यास त्यांनी, आपण जर कदाचित कधी जाता जाता डाव्या हाताला सिद्धेश्वर पिंपळगाव रोडला गेले, त्या ठिकाणी बनगाव नावाचं गाव आहे. या जागतिक योग दिनानिमित्त आपल्या इथे मार्गदर्शन करायला आलेल्या आपल्याच सर्वांच्या लाडक्या ताई पवारताई आणि दुसऱ्या शिंदेताई या दोन्हीही या ठिकाणी आल्यात. आणि त्यांना आपल्याला किती ऊर्जा दिली, ही ऊर्जा जर का आपण कंटिन्युअस जर का आपल्या आयुष्यात आणल्या, तर मला असं वाटतं की आपण रिटायर होण्याच्या ऐवजी तरुण 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 होत जाऊ, असा मला नक्कीच विश्वास आहे. आणि पवार सरांना या माध्यमातून मी विनंती करेन की सर, तुम्ही म्हणत असाल तर 1 तास कॉलेज आधी करू आणि 1 तास तुम्ही रोज इथे या ठिकाणी अशा प्रकारचं एक केंद्र चालवावं, ही माझी, म्हणजे तुम्ही चर्चा करा. बघून का होईना, सकाळी 1 तास जर स्वतःच्या शरीराला दिलं तर नक्कीच ती संपत्तीपेक्षा ही हेल्थ इज वेल ज्याला म्हणतो, त्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आणि आताच ताईने सांगितलं की काहीतरी आजार झाल्यानंतर, BP झाल्यावर, शुगर झाल्यावर आपण चालू करू आणि त्यानंतर मग आपण इम्प्लिमेंटेशन करू योगाचं, साधनेचं, प्राणायामाचं. तर त्याऐवजी जर बिफोर केलं तर नक्कीच पुढच्या ज्या काही स्टेजेस असतील, त्या स्टेप्स असतील, त्या परत आपल्याला येणार नाहीत. आणि म्हणून सर्वांनी ही प्रॅक्टिस रोज करावी. सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि या दोन्ही ताई आपल्या इथे वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्यात, त्यांचंही या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. त्याचे प्राचार्य. हॅलो, आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या ऊर्जादायी ह्या योग शिबिरासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या पवार मॅडम, तसंच अर्चनाताई, या महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा प्रशिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि आपण सर्व या शिबिरामध्ये सहभागी झालात, हे शिबिर संपन्न केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.